आज आपण डिकम्पोजिशन रिएक्शन बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊ. डिकम्पोजिशन रिएक्शन. आता डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये म्हणतात अपघटन अभिक्रिया. पहा, ह्याच्यामध्ये एक रिएक्टंट असतो. त्या एका रिएक्टन्स पासून आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त आपल्याला काय भेटत असतात, प्रोडक्ट भेटत असतात. दोन किंवा दोन पेक्षा जास्त आपल्याला काय भेटत असतो, प्रोडक्ट भेटत असतो. हा डाव्या बाजूला असतो आपला रिएक्टन्स, उजव्या बाजूला असतो आपला प्रोडक्ट. बघा, डाव्या बाजूला झाला हा झाला रिएक्टन्स म्हणजे आपले लेफ्ट साइड आणि त्यानंतर राईट साइड. लेफ्ट साइडला असतो रिएक्टन्स, राईट साइडला असतो आपला प्रोडक्ट. आता इथं आपल्याला किती प्रोडक्ट आहेत, दोन प्रोडक्ट भेटतात. किती रिएक्टन्स आहेत, एकच रिएक्टंट आहे. एकट्या रिएक्टंट पासून आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त आपल्याला काय भेटलं, प्रोडक्ट भेटलं. मग उदाहरणार्थ आपल्याला बघायचं असेल तर उदाहरणार्थ पहा, त्याच्यामध्ये सांगायचं म्हटल्यानंतर एक आपण काय करू, उदाहरणार्थ एक सोप्या पद्धतीच घेऊ. दररोज आपण चहा पितो, बरोबर. आपण चहामध्ये मला सांगा, चहामध्ये आपण काय मिक्स करत असतो, साखर, दूध, पाणी, चहापत्ती. आता एकच विचार करा की एकच आपल्याला रिएक्टन्स आहे, त्या एका रिएक्टन्स पासून असे भरपूर आपल्याला काय भेटलेले आहेत, प्रोडक्ट भेटलेले आहेत. किती प्रोडक्ट भेटले, 1 2 3 4, म्हणजे दोन पेक्षा जास्त झाले का नाही. मग तो काय होणार आहे तुमचा, डिकम्पोजिशन रिएक्शन होणार. तो काय होतो, डिकम्पोजिशन रिएक्शन. चहापासून आपल्याला साखर, दूध, पाणी, चहापत्ती हे सगळे आपण वेगळं केलं म्हणजे डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे काय, अपघटन म्हणजे पूर्णपणे वेगळं करणं. आता उदाहरणार्थ अजून एक घेतो. पहा, CuSO4 आहे, त्यांचं मी काय करतो, वेगळं करायचं काम करतो. म्हणजे त्याच्यासोबत कॉपर ऑक्साईड येतो प्लस परत पुन्हा सल्फेट हा काय होतो, बाहेर पडतो. सल्फाइड हा काय होतो, बाहेर पडतो. बघा, कॉपर ऑक्साईड प्लस पुन्हा आला सल्फाइड म्हणजे SO3, म्हणजे SO4 म्हणजे CuSO4 पासून आपण वेगळं केल्यानंतर CuO प्लस काय भेटतो आपल्याला, SO3 भेटला. हा झाला पहिला एक्झाम्पल. हा झाला दुसरा एक्झाम्पल घ्या. 2NaCl आहे, तर 2NaCl पासून काय करतो, सोडियमला सुद्धा वेगळं करतो आणि त्यानंतर क्लोरीनला सुद्धा मी काय करतो, वेगळं करतो. हा वेगळं करण्याचा भाग म्हणजे तो झाला आपला डिकम्पोजिशन. वेगळं करणे, एकत्र नाही करणं. आता आपल्याला काय करायचं आहे, वेगळं संयोग अभिक्रिया म्हणलं किंवा कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणलं तर तेव्हा काय करायचं, ह्या दोघांचं ऍडिशन करणे. आता काय करायचं, त्या दोघांना आपल्याला काय करायचं, वेगळं करायचं, सेपरेट करायचं. तर ते सेपरेट करणं म्हणजे काय होणार आहे तुमचा, तो म्हणजे कोण होणार आहे, डिकम्पोजिशन रिएक्शन. लक्षात आला काय सांगितलं, डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे काय, तर वेगळे करणे. जे घटक आहेत त्या घटकांना आपण वेगळं करणं म्हणजे त्याला आपण म्हणायचा डिकम्पोजिशन रिएक्शन. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो अपघटन अभिक्रिया म्हणतो. अपघटन अभिक्रिया म्हणजे काय, जर दोन आपल्याकडे म्हणजे एक अभिक्रियाकारक असेल, त्या एका अभिक्रियाकारकापासून आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त आपल्याला उत्पादित जर भेटत असतील, उत्पादित जर भेटत असतील तर त्याला आपण म्हणायचा अपघटन अभिक्रिया. पहा, परत एकदा सांगतो. एका उत्पादित म्हणजे एका अभिक्रियाकारकापासून आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा जास्त जर उत्पादित भेटत असतील तर त्याला आपण काय म्हणायचं, अपघटन अभिक्रिया असं म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आपल्याला काय विचारतात, जर पेपरला काय विचारतात, फक्त रिएक्शन दिले जातात, रिएक्शन देतात. ते रिएक्शन कोणताही देतात, मग तो आपल्याला ओळखायचा असतो. मग तो कुठला आहे, कंपोजिशनचा आहे का, कॉम्बिनेशनचा आहे का, डिकम्पोजिशनचा आहे का, ह्या बद्दलचा आपल्याला काय लिहायचं आहे, पुढे आपल्याला उत्तर द्यायचा असतो. मग तो उत्तर म्हणजे आपला काय येऊ शकतो, हा दिलेला आहे. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं की एकच आपल्याला काय आहे, रिएक्टन्स आहे. त्या एका रिएक्टन्स पासून किती झालेत आपल्याकडे, 2 प्रोडक्ट भेटलेले आहेत. मग तो काय होऊ शकतो आपला, डिकम्पोजिशन रिएक्शन.